चटपटीत मसाला तयार झालेला आहे। या मसाल्यावरतीच आहे ना आपण जी कैरीची चटणी बनवणार आहेत ना, ह्या मसाल्यानेच एकदम चटपटीत होणार आहे। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आहे ना मस्त चटपटीत एकदम खायला, चपातीसोबत खायला, भाकरीसोबत खायला, वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी मस्त चटपटीत कैरीची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी अगोदर आपण एक मसाला बनवून घेऊया। मसाला बनवण्यासाठी मी एक पॅन गॅसवरती ठेवलेला आहे। टाकूया अर्धा चमचा बडीशेप। एकदम कमी गॅस ठेवायचा आणि कमी गॅसवरतीच आहे ना फक्त हे थोडंसं गरम करून घ्यायचं। अर्धा चमचा जिरे, 4 सुकलेल्या मिरच्या, 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी। एकदम बारीक गॅसवरती आहे ना थोडंसं गरम करून घ्यायचं। हे चटका लागला की गॅस पटकन बंद करून टाकायचा। एका ताटलीमध्ये हे काढून घेऊ आणि थंड करून घेऊ। बघा मसाले आपण ताटलीमध्ये काढून ठेवले ना, हे भाजलेले बघा थंड झालेले आहेत। असं थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाकायचं। आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा काळं मीठ, थोडंसं एकदम पाव चमच्यापेक्षा पण कमी काश्मीरी लाल मिरची पावडर। याने ना कलर छान येतो बघा। आपण तिखटासाठी तर 4 मिरच्या सुकलेल्या टाकलेल्याच आहेत। थोडंसं पाव चमचा टाकायचं काश्मीरी लाल मिरची पावडर आणि टाकूया। आता आपल्याला मीठ आताच टाकायचं ह्या मसाल्यामध्ये आणि थोडासा अर्धा चमचा साधं मीठ। आता हे बारीक करून घेऊया। आहे बघा जास्त पण बारीक करायचं नाही। छान मस्त आपला इथं चटपटीत मसाला तयार झालेला आहे। या मसाल्यावरतीच आहे ना आपण जी कैरीची चटणी बनवणार आहेत ना, ह्या मसाल्यानेच एकदम चटपटीत होणार आहे। हा मसाला बनवून आपण साईडला ठेवूया। तर बघा इथं मी 3 कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैरीच्या आपण पहिले देठ काढून टाकूया। छान ताज्या कैऱ्या घ्यायच्या अशा। चटणी आपल्याला बाहेर आहे ना फ्रीजच्या बाहेर 3 ते 4 महिने ही चटणी टिकणार आणि फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तुम्ही तर वर्षभर ही कैरीची चटणी खाऊ शकता। इतकी मस्त चटपटीत ही चटणी होती बघा। देठ काढून टाकूया। त्यासाठी अशा ताज्या कैऱ्या घ्यायच्या। देठ काढून टाकल्या। आता आपण कैरी काढून बघा 3ही कैऱ्यांचे असे साल काढून घ्यायचे। आपल्याला ही कैरी चॉप करून घ्यायची। अशी कशी पण चिरली तरी चालतं, फक्त तुकडे करायचे बारीक ना, त्याचे असे तुकडे करून घ्यायचे। आपल्याला चॉपरमध्ये टाकून आहे ना व्यवस्थित बारीक करता आलं पाहिजे। असं तुकडे करून घेऊया थोडेसे छोटे छोटे। ते चॉपर घेतलंय, त्याच्या चॉपरमध्ये थोडं थोडं टाकायचं, मस्त चॉप करून घ्यायची। जास्त बारीक पण करायचं नाही। हे चॉप करून घेऊया। चॉप करून घेतलेले आहे, काढून घेऊया। मस्त सर्व कैरी इथं चॉपमध्ये टाकायचं आहे। 1 वाटी गूळ। गूळ आहे ना गोड आपल्याला जसं आवडतं ना तसं टाकायचं। मिक्स करून घेऊया। 1 वाटी गूळ मी इथं टाकलेला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपण हा बनवून घेतलेला मसाला। 1 चमचा मस्त चटपटीत होतंय बघा। तर मी 2 चमचा मसाला टाकलेला आहे। मिक्स करून घेऊ। आता टाकूया थोडंसं पाव चमचा हळद। आता काय करायचं 10 मिनिटं आहे ना आपण हे मिक्स केलेलं झाकून ठेवायचं। आता 10 मिनिटं म्हणजे गूळ छान वितळतो त्याच्यामध्ये। आणि काय होतं असं पण म्हणतात की पटकन गॅसवरती ठेवलं तर गूळ वितळत नाही का। त्यांनी कैरीची चटणी आहे ना तुम्हाला मी सांगते कडक होती चटणी। अशी मऊ चटणी एकदम असं खायला छान लागत नाही। त्यासाठी कैरीमध्येच गूळ थोडासा वितळून द्यायचा, नंतर मग शिजवून घ्यायचं। आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवूया। 10 मिनिटं झालेत बघा। आपण
कैरीमध्ये मसाला गूळ मिक्स करून ठेवला होता. किती पटकन आणि मस्त असा गूळ वितळलेला आहे. मस्त मिक्स झालंय बघा कैरीमध्ये. आता काय करायचं, झाकण न ठेवताय ना 5 मिनिटं कैरी आपण मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया. बघा अजून काय कैरी शिजली नाही, पण एकदम बारीक गॅस करायचा आता आणि एकदम बारीक गॅसवरतीच झाकण ठेवून अजून 5 मिनिटं आपण चटणी शिजवून घेऊया. 5 मिनिटं आपण मिडियम गॅसवरती चटणी शिजवून घेतलेली आहे. आपण चटणी शिजली झाली का पाहूया. बघा पहिल्यापेक्षा किती मस्त असं सर्व गुळाचं पाणी वगैरे आटलेलं आहे आणि छान आपली इथं चटणी कढईला पण चिटकत नाही. बघा असं शिजवून घ्यायची म्हणजे टिकती भरपूर दिवस. असं कढईला चिटकलं नाही पाहिजे खाली गुळ आणि कैरी. मस्त इथं आपली चटणी तयार झालेली आहे आणि रंग तर किती सुंदर आलाय ना. चमच्यातून पडत पण नाही अशी चटणी शिजवून घ्यायची. पटकन असं चमच्यातून पडलं नाही पाहिजे. तेव्हाच बघा कैरीची चटणी आहे ना ही बाहेर 3 ते 4 महिने आणि फ्रीजमध्ये तर वर्षभर टिकणार. आपली चटणी इथं तयार झालेली आहे. मस्त अशी काचेची कोरडी बरणी घ्यायची. बघा स्वच्छ करून घेतलेली मी ही बरणी आहे. असं मस्त कोरड्या बरणीमध्ये आपण ही चटणी भरून घेऊया. कसली मस्त झाली ना. बघा कैरीची चटणी मी इथं काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलेली आहे. असं काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायची आणि मस्त ही चटपटीत चटणी आहे ना. मुलांना तुम्ही पोळीला जरी लावून दिलं ना तर मुलं आवडीने खातील. मुलांना कसं चटपटीत खायला आवडतं ना. टोमॅटो सॉस हे आपण तर सारखं देत असतो त्यांना खायला. पण तर कैरीच्या सीझनमध्ये आहे ना तुम्ही पण ही मस्त चटपटीत कैरीची चटणी एकदा नक्की करून बघा. मुलं आहे ना श्वास खायचं बंद करतील आणि तुम्हाला ही कैरीची चटणी मागतील. तर सॉस तर मुलांना आपण 12 महिने देतच असतो ना घरात. सॉस टोमॅटो सॉस मुलांना चटपटीत खायला खूप आवडतं. पण तुम्ही जर एकदा ही कैरीची चटणी मुलांना पोळीला लावून दिलं ना खायला तर मुलं खूप आवडीने खातील आणि तुम्हाला ही चटणी परत मागतील. टोमॅटो सॉस खायचं बंद करतील. तर ही कैरीची चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.